तर आज आपण सेकंड प्रॉब्लेम बघत आहोत. तर याच्यामध्ये दिलेलं आहे हे समर 2012 मध्ये विचारलेलं आहे जी स्कीममध्ये. तर याच्यामध्ये a person purchase a plot measuring 100 square meter at a rate of 1000 per square meter. He construct a building of built-up area 70 square meter. The cost of construction is 1,100 per square meter. He desires net return of 7% of land cost and 9% of building cost. He deposit rupees 4,000 per year as a sinking fund. Assume all other outgoings as 20% of gross income. Suggest monthly rent of the property. यामध्ये आपल्याला दिलेला आहे एक व्यक्ती आहे ज्याने किती प्लॉट परचेस केलेला आहे, म्हणजे ज्याची प्लॉट साईज काय आहे 100 स्क्वेअर मीटर आणि त्या प्लॉटची रेंट काय आहे तर 1000 पर स्क्वेअर मीटर. आपल्याला इथे लँडचा एरिया लिहिला इथे आणि त्याचबरोबर त्याची रेट लिहिलेली आहे पर स्क्वेअर मीटर किती आहे. त्यानंतर इथं बिल्टअप एरिया दिलेला आहे 70 स्क्वेअर मीटर आणि त्याची कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन हे बिल्टअप एरिया वरच आपण जे काही कन्स्ट्रक्ट करणार आहोत ते, तर त्याची कॉस्ट ऑफ पर कन्स्ट्रक्शन किती दिलेली आहे 1100. त्यानंतर काय सांगितलेलं आहे की रिटर्न किती 7% सांगितलेला आहे लँडसाठी आणि 9% कशासाठी सांगितलेलं आहे की 9% बिल्डिंगवर आहे. बिल्डिंगपासून रिटर्न्स 9% आणि लँडपासून 7% असं सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्या माणसाने किती पर इयरला किती 1000 सिंक फंड डिपॉझिट करतो तर 4000 करतो आणि त्यामध्ये आउटगोईंग 20% हे ॲज्युम केलेले आहेत कशाच्या ग्रॉस इन्कम किंवा ग्रॉस रेंटच्या. तर आपल्याला काढायची. तर आपण पहिल्यांदा गिवन डाटा लिहून घेतला आणि नंतर आता कॉस्ट ऑफ लँड तर इथं दिलेली होती आपल्याला. लँड कितीचं दिलेलं आहे 1000 इतका एरिया आहे आणि त्याचं रेट दिलेला आहे 100 इतका एरिया आहे आणि 1000 त्याचं प्रत्येक याच्यानुसार हे दिलेलं आहे पर स्क्वेअर मीटर त्याची प्राइस दिलेली आहे. तर आपण काढलेला आहे कॉस्ट ऑफ लँड किती आलेली आहे आपली 1 लाख रुपये आलेली आहे. त्याचनंतर आपल्याला आता त्याचप्रमाणे कॉस्ट ऑफ बिल्डिंग काढायचं. कॉस्ट ऑफ बिल्डिंग आणण्यासाठी आपल्याला बिल्टअप एरिया इंटू कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन पर स्क्वेअर मीटर करावं लागेल. मग त्याच्यानंतर आपण आपल्याला आलं 77,000 आलं त्याचं. आता नेट रिटर्न ऑन कॉस्ट ऑफ लँड किती आहे तर नेट रिटर्न आपल्याला किती किती आहे सांगितले लँडवर तर 7% आणि कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शनच्या 9% सांगितलेले. तर आपण इथे हे 7% ॲज्युम करून कॉस्ट ऑफ लँडच्या 7% सांगितले म्हणजे हे किती आलं 7,000 आलं. 7 डिवायडेड बाय 100 इंटू 1 लाख. आणि आता कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शनवर काढाय 9% दिलेली आहे तर 9 डिवायडेड बाय 100 इंटू कॉस्ट ऑफ बिल्डिंग किती आलेली आहे 77,000. तर त्याच्यानुसार येते आपल्याला 6,930. आता आपल्याला टोटल नेट रिटर्न काढायचे. तर टोटल नेट रिटर्न मध्ये आपल्याला नेट रिटर्न ऑन कॉस्ट ऑफ लँड काढायचे, कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन काढायचे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे सिंकिंग फंड दिलेला आहे की जे पर इयर किती येते सांगायला 4,000 रुपये डिपॉझिट केलेले जातात. मग या सगळ्यांचे आपण ॲडिशन केल्यावर आपल्याला आलं 17,930 रुपीज आपलं टोटल नेट रिटर्न आलं. तर आता आपल्याला नेट इन्कम काय आहे तर नेट इन्कम इक्वल्स टू काय सांगितलं ग्रॉस इन्कम मायनस आउटगोईंग्स. आपल्याला काढायचं ग्रॉस इन्कम और ग्रॉस रेंट काढायचे. तर त्यामुळे आपल्याला मग इथे नेट इन्कम इकडे येणार आणि आउटगोईंग इकडे येणार आणि इकडच्या साईडला मग ग्रॉस रेंट काढणार. आपण याला GR कन्सिडर करून पण करू शकतो किंवा या ग्रॉस रेंटला आपण X कन्सिडर करून पण करू शकतो. कसं तर हे सांगू का
लास्टला सांगते. तर याच्यामध्ये मग आपल्याला ग्रॉस रेंट किती सांगितलेलं आहे ते, टोटल नेट रिटर्न किती आले ते आपण लिहायचे येते. त्याच्यानंतर आउटगोईंग 20% सांगितलेले आहेत, आणि त्याचबरोबर जी आरच्या 20% सांगितलेले आहेत. तर मग आपण याच्यावरून आता इकडे 1 GR, हे इकडे काही नाही म्हणजे 1 GR आहे. मग इथे 1 GR आणि हे मायनस प्लस 0.2 इंटू GR इकडे जाऊन मायनस मध्ये जाणार. इथे GR येते. मग याच्यानंतर आता 1 GR मधून -2 GR गेल्याच्या नंतर 0.8 GR राहतात. आणि त्यानंतर आपल्याला याचं डिवाइड केलं आपण 17,930शी 0.8 ला, तर आपल्याला ही जी काही आहे 412.5 आपल्याला ग्रॉस रिटर्न पर अर्निंग, त्यालाच आपण ग्रॉस रेंट किंवा ग्रॉस इन्कम पर ॲनम भेटतं. आणि आपल्याला मंथली काढायचं असेल तर मंथली रेंटसाठी आपल्याला ग्रॉस रिटर्न डिवायडेड बाय 12 करावं लागते, कारण की 12 मंथ असतात म्हणून. आणि त्यानंतर त्याच्यावरून आपल्याला हे मंथली रेंट भेटलेलं आहे. ते किती आहे 18, एक मिनिट येस, 1867.708, 3 डिजिट घेतलेले तर चांगले राहतात म्हणून 3 डिजिट घेतले. आणि जर आता इथं मी एक्स न सांगायचं होतं तर ग्रॉस रेंटला एक्स कन्सिडर करायचं. जिथं GR आहे तिथं एक्स ला पुट करून पण आपण करू शकतो. हे झाला सेकंड प्रॉब्लेम.